अ डायपेप्टाइड एक्स आहे. एक्स आहे डायपेप्टाइड. काय म्हटलेलं आहे? ऑन कम्प्लीट हायड्रॉलिसिस गिव्स वाय अँड झेड. कम्प्लीट हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळतंय? वाय आणि झेड. ठीक आहे. नेक्स्ट, ऑन ट्रीटमेंट विथ ऍक्वस HNO2. कोणाला? वाय. वाय वर काय करायचंय? ट्रीटमेंट. कोणाची? HNO2. रिएजंट आठवत आहे? नायट्रस ऍसिड. कशाचं कन्व्हर्जन कशात करणार? तर NH2 चं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करणार. बरोबर. अनिलीन किंवा अमाइन ग्रुपचं कन्व्हर्जन कशात करणार? OH ग्रुप मध्ये. HNO2 नायट्रस ऍसिड रिएक्शन, NH2 इज कन्वर्टेड इंटू OH. ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे की वाय जो आहे काय करायचं आहे? वाय ऑन ट्रीटमेंट विथ ऍक्वस HNO2 प्रोड्युसेस लॅक्टिक ऍसिड. काय प्रोड्यूस करतोय? लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर माहितीये का? क्या है? C डबल NH2 NH2 पक्का? लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर NH2 असेल का? पण OH असणार. काय असेल? OH. हा स्ट्रक्चर आहे तुमचा लॅक्टिक ऍसिड. कायरल आहे. काय आहे? कायरल. काय मिळणार? लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर काय? कार्बन, एक COOH ग्रुप असणार, एक CH3 ग्रुप असेल, एक H असणार आणि दुसरं काय असणार? OH. ठीक आहे. हा झाला लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे त्यांनी? ऑन द अदर हँड झेड ऑन हिटिंग गिव्स द फॉलोइंग सायक्लिक कंपाऊंड. कळतं रिएक्शन काय? एक डायपेप्टाइड दिलेलं आहे. कम्प्लीट हायड्रोलिसिस नंतर काय बनतंय? वाय आणि झेड. वाय वर काय केलेलं आहे त्यांनी? HNO2 ची रिएक्शन केलेली आहे. म्हणजेच काय बनलेलं आहे? लॅक्टिक ऍसिड. आणि झेडला काय केलेलं आहे? हिट केलेलं आहे. तर काय बनलेला आहे? हा सायक्लिक कंपाऊंड बनलेला आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? काय फाइंड आउट करायचं आहे? तर वाय आणि झेड काय असतील? वाय आणि झेड काय असतील करायचे. आता बघा वाय HNO2 काय देत आहे? अल्कोहोल. बरोबर. NH2 चं कन्व्हर्जन कुठे होतं आपलं? OH मध्ये. म्हणजेच वाय मध्ये OH च्या ठिकाणी काय असलं पाहिजे? NH2 असलं पाहिजे. कळतंय का मी काय म्हणते? HNO2 काय करतो? तर NH2 चं कन्व्हर्जन कशात करतो? OH मध्ये करतो. लॅक्टिक ऍसिड मी ऑलरेडी काढलेला आहे. म्हणजे वायच्या ठिकाणी हे सगळं ऍज इट इज असणार. फक्त OH च्या ठिकाणी काय असेल? NH2 असेल. तेव्हाच तर HNO2 जेव्हा रिॲक्ट झाला तर NH2 चं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे? OH. म्हणजे माझा वाय काय असेल? वाय काय असेल बघा? C इथे H आणि COOH आणि CH3 ऍज इट इज असेल. इथे काही चेंज होणार का? नाही. ठीक आहे. HNO2 काय करेल? तर NH2 चं कन्व्हर्जन कशात करणार? OH मध्ये. ठीक आहे. तर हा काय आलाय तुमचा? वाय. काय आहे हा? अॅलानिन. हा काय आहे? अॅलानिन आहे. ऑप्शन बघा बी आणि सी कॅन्सल आउट. काय राहिलाय तुमच्याकडे? ए आणि डी राहणार. ठीक आहे. आता चेक करायचंय झेड. झेड ऑन हिटिंग सायक्लिक स्ट्रक्चर बनलेलं. तर इथे काय करायचंय बघा. पेप्टाइड लिंकेज कुठे दिसतंय? इथे दिसतंय CONH. याला ब्रेक करा. केलेला आहे ब्रेक. काय मिळणार? ब्रेक केल्यानंतर काय होणार? पेप्टाइड बॉन्ड बनते कैसे? एक अमायनो ऍसिडचा कुठला ग्रुप असतो? ऍसिड ग्रुप. दुसऱ्या अमायनो ऍसिडचा कुठला ग्रुप असतो? NH2 ग्रुप असतो. बरोबर. तर आता मी इथून आणि इथून काय केलेलं आहे? ब्रेक. म्हणजे इथे काय झालेलं आहे? C डबल बॉन्ड हो. इथे काय झालेलं आहे? CH2 आणि इथे काय झालेलं आहे? NH. इथे काय झालेलं आहे? NH. पण सुरुवातीला हे काय असले असतील? हा कम्प्लीट ऍसिड असेल आणि हा कम्प्लीट काय असणार? NH2 असणार. बरोबर. सेम या पार्ट मध्ये पण होणार. काय होईल? NH2 CH2 COOH. ठीक आहे. तर आता हा कंपाऊंड मिळालेला आहे तुम्हाला. आता हा कुठला अमायनो ऍसिड आहे चेक करावं लागेल. ठीक आहे. याला लिहायचं कसं बघा. C इथे एक H असणार. इथे COOH मॅडेंटरी आहे. इथे काय आहे? NH2 मॅडेंटरी. आरच्या ठिकाणी इथे काय आहे? H. बघा मग आरच्या ठिकाणी H असलेला अमायनो ऍसिड कोण आहे? ग्लायसिन. म्हणजे कोण येणार? डी ऑप्शन. कळतंय? सॉल्व्ह कसं करायचं ते?